मित्रांनो, आपण आलेलो आहोत सालबर्डी यामध्ये। सालबर्डीचा आपण या ठिकाणी नदीचा व्ह्यू आपण बघणार आहोत। आपण बघतो आहे सालबर्डी मधल्या गुफा या ठिकाणी आलेलो आहोत। सुंदर असं दृश्य आपण या ठिकाणी बघतो। यामध्ये आपण सालबर्डीच्या गुफामध्ये आलेलो आहोत। या ठिकाणी बघा सुंदर असं दृश्य आपण या ठिकाणी बघतो। इकडे सार्थक स्वच्छता ठेवायचं अशा सूचना लिहिलेल्या आहेत। त्यामध्ये पावसाच्या सततच्या पाण्यामुळे प्रवाहामुळे नदीचे प्रवाह दगडाची रचना कशी झालेली आहे हे आपण यामध्ये बघू शकतो। दगडांची झीज आणि त्यांची नैसर्गिक ठेवण कशी आहे ते पण आपण यामध्ये बघू शकतो आहे मित्रांनो। पण बघा नॅचरल तळे या ठिकाणी छोटे छोटे तयार झालेले आहेत। घडी प्रमाणे तयार झालेला आहे। नदीचा सुंदर प्रवाह बघा, तुम्हाला आवाज पण ऐकायला येत असेल आणि सुंदर असं छान हिरवगार झाडी जंगल। गेलं बा कोणी कोरलं मुलांनी लोकांनी। सुंदर सुंदर वर पाहू जाता येते का तिकडे जाता येते। निळशार पाणी दिसतं। तिकडे नको आपण आलेलो आहो आता सीताबर्डी काय सालबर्डी मध्ये बघा सुंदर असं दृश्य आपण बघू शकतो। छान नदी आहे।
जंगल, पहाडी उंच, काय आहे? पण या ठिकाणी एक पौराणिक गुफा पाहूया. हे बाहेरचं दिसते आहे तुम्हाला. या ठिकाणी हे सर्व नॅचरल आहे. या ठिकाणी पण वर तुम्ही बघू शकता. मी झूम करून दाखवतोय. या पद्धतीनं इथे खोदलेलं आहे. इथे पण राहण्यासाठी माणूस राहू शकतो. या ठिकाणी पण राहू शकतो आपण. ऊन, वारा, पाऊस यापासून संरक्षण होऊ शकते. लहान मानव कदाचित राहण्यासाठी योग्य ठिकाण आहे. गुफा आहे. सर्वात उंच पहाडी आहे ही. पहाडी आहे ही हजारो वर्षापासूनची पहाडी आहे.